SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचा काही भाग आणि त्यावर आधारित प्रश्नोत्तर, जी फक्त TET, CTET यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठीच नाही, तर 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी 8वी स्कॉलरशिप अशा स्कॉलरशिपसारख्या परीक्षांना सुद्धा या प्रश्नांचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर SHG स्मार्ट टीचिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. राम रोज शाळेत जाऊन नवीन गोष्टी शिकतो. या वाक्यामध्ये शिकतो हा शब्द अधोरेखित आहे. मग या शब्दाची जात कोणती असेल बरं? नाम, सर्वनाम, विशेषण की क्रियापद? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिकतो हा शब्द क्रियापद म्हणून या वाक्यामध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, गीताने बागेतून सुंदर फुले आणली. यामध्ये सुंदर हे काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुंदर हे विशेषण आहे. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. प्रश्न क्रमांक 3, शिक्षकांनी सांगितले की आपण वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. या वाक्यामध्ये आपण हे काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपण हे सर्वनाम आहे. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम असतो. प्रश्न क्रमांक 4, प्रामाणिकपणा हा शब्दाचा कोणता प्रकार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रामाणिकपणा हा भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम म्हणजे काय? तर ज्या नामाने वस्तू, प्राणी यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव ओळखले जातात त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, नदीच्या काठावर एक मोठे झाड उभे होते. यामध्ये झाड हा कुठल्या प्रकारचा शब्द आहे? बघा यामध्ये झाड हा शब्द नाम म्हणून आला आहे. पुढचा प्रश्न पण आपला भाववाचक नामावरच आहे बरं का. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे सांगा बरं. कोणत्या शब्दातून आपल्याला एखाद्या नामाचं भाव किंवा गुण कळतोय? नदीतनं, आनंदमधनं, मुलगामधनं की फळमधनं? अगदी बरोबर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आनंद. मुलांनो, आता आपण भाववाचक नाम असलेला शब्द बघितला. आता भाववाचक नाम नसलेला शब्द सांगा बरं. अगदी बरोबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुस्तक. चला आता पुढचा प्रश्न नीट वाचा बरं. ज्ञान या शब्दाचा योग्य प्रकार कोणता? व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की सर्वनाम? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाववाचक नाम. आता आपल्याला रिकाम्या जागी काही शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. टिंबटिंब दररोज भरपूर खेळतो. कोण खेळतो? पुस्तक, उन्हाने, पाणी का तो? कोणता शब्द रिकाम्या जागी योग्य बसतोय सांगा बरं. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4, तो. प्रश्न क्रमांक 11, झाडाला टिंबटिंब गोड फळे लागली आहेत. काय असेल बरं रिकाम्या जागी? छान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुंदर. झाडाला सुंदर गोड फळे लागली आहेत. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी सांगितले की टिंबटिंब अभ्यास केला पाहिजे. कोणी केला पाहिजे? आपण, तुम्ही, पुस्तक का लिहिणे? कोणता शब्द बसतोय बरोबर? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आपण. प्रश्न क्रमांक 13, खूप मेहनत केल्यामुळे टिंबटिंब यशस्वी झाला. कोणता बरं शब्द योग्य बसेल? छान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तो. मुलांनो, आत्तापर्यंत आपण भाववाचक नाम ओळखलं. आता काय करायचे आहे तर गोड या शब्दाचं योग्य भाववाचक रूप आपल्याला बनवायचं आहे. कोणतं बरं योग्य रूप असेल पर्यायापैकी गोड या शब्दाचं? छान.
या शब्दाचं योग्य भाववाचक रूप असेल गोडवा. पुढचा प्रश्न. 4 विद्यार्थी वर्गात बसले आहेत. या वाक्यात 4 हा शब्द कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा 4 हा शब्द आपल्याला संख्या दर्शवतो, म्हणून 4 हे संख्यावाचक विशेषण आहे. पुढचा प्रश्न. त्याने दुप्पट वेगाने काम केले. मग दुप्पट हा शब्द कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? मगाशी आपण संख्यावाचक विशेषण बघितलं होतं. आता दुप्पट म्हणजे हा आवृत्तीवाचक विशेषण आहे. वसन या शब्दाला योग्य समानार्थी शब्द ओळखा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंबर. वसन या शब्दाचा समानार्थी शब्द अंबर आहे. प्रश्न क्रमांक 18. धनुष्य या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा बरं. चाप म्हणजे धनुष्याचा समानार्थी शब्द आहे. कोंदड हा पण धनुष्याचा समानार्थी शब्द आहे. कमठा म्हणजे पण धनुष्य. पण दुपारा हा शब्द मात्र इथे समानार्थी नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धुपारा. आता इथं आपल्याला भिन्न अर्थ असलेला पर्याय शोधायचा आहे. म्हणजे कोणत्या शब्दाचा अर्थ सगळ्यांपेक्षा वेगळा आहे तो शोधायचा आहे. बघा मुलांनो, इथं ज्योत्स्ना, कौमुदी, शशिकिरण ह्या सगळ्यांचा अर्थ चंद्राची शीतल किरण असा होतो. 2 सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे एक कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा इथं प्रश्नात आपण समानार्थी शब्द दिलाय, पण इथं आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आलेला नाही तो ओळखायचा. सुंदरचा समानार्थी शब्द आहे कुरूप, तो इथं पर्यायात आलाय. साम्याचा विरुद्धार्थी शब्द भेद, तोही आपल्याला पर्यायामध्ये आलाय. कठीणचा विरुद्धार्थी सोपे, तोही आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युती. चला आता पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. पाताळ यंत्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा बरं. अगदी बरोबर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भोळा भाबडा. प्रश्न क्रमांक 23. रहस्य शब्दाचा योग्य अलंकारिक शब्द शोधा. अगदी बरोबर, वर्म. आता कांचनभट या शब्दाचा योग्य अर्थ सांगा बरं. कांचनभट हा एक अलंकारिक शब्द आहे. याचा योग्य अर्थ आहे मुलीचा सांभाळ करणारा म्हणजे कांचनभट. पुढचा प्रश्न बघा तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश काय बरं म्हणतो आपण या प्रदेशाला? बघा बरं, विचार करा. अगदी बरोबर, आपण त्रिभुज प्रदेश असे याला म्हणतो. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन नसणारा म्हणजे कोण? पुरोगामी, अधोगामी, ऊर्ध्वगामी की प्रतिगामी? अगदी बरोबर, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन नसणारा म्हणजे अधोगामी. तडीस नेणे या अर्थावरून तयार होणारा पर्यायातील वाक्प्रचार सांगा. काय बरं तडीस नेणे म्हणजे? छान, तडीस नेणे म्हणजे फत्ते करणे. पुढचा प्रश्न बघा बरं. जर्जर होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा बरं. अगदी बरोबर, जर्जर होणे म्हणजे अतिशय त्रासून जाणे. पुढचा प्रश्न बघा. अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. इच्छिलेली वस्तू देणारी गाय म्हणजे कोणती बरं गाय? छान, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कामधेनू. उपकाराची जाण ठेवली नाही म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं? कृतज्ञ, कृतज्ञ, रणवीर की उपकृत? उपकाराची जाण न ठेवलेला म्हणजे कृतज्ञ. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.